सो आता आपण बघू नायट्रोजन सायकल. तर नायट्रोजन सायकलला सुद्धा आपण कार्बन किंवा ऑक्सिजन सायकल सारखंच डिफाईन करू शकतो. दॅट इज सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द नायट्रोजन इनटू द ॲटमॉस्फिअर. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजनचं सर्क्युलेशन किंवा रिसायकलिंग होणं, त्यालाच आपण म्हणतो नायट्रोजन सायकल. मग नायट्रोजन सायकलमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की नायट्रोजन हा ॲटमॉस्फेरिक फॉर्ममध्ये आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतो किंवा एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो फॉर्म आहे तर हा कसा आहे, अनयुजेबल आहे. त्याला प्लांट्स किंवा ॲनिमल्स यूज नाही करू शकत डायरेक्टली. सो सर्वात आधी काय प्रोसेस व्हावी लागेल, मग त्याचं फिक्सेशन. मग फिक्सेशन किती टाईप्सने होते? बायोलॉजिकल फिक्सेशन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, and then atmospheric नायट्रोजन फिक्सेशन. आणि यामध्ये आपण अजून एक इन्व्हॉल्व करू शकतो, दॅट इज इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. कारण इंडस्ट्रीमध्ये काही प्रोसेसेस होतात तर त्यामधून सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये नायट्रोजन हा रिलीज केला जातो, दॅट इज युजेबल फॉर्म ऑफ नायट्रोजन. तर त्याला आपण म्हणणार इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. मग बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये कोण इन्व्हॉल्व होतं? तर रायझोबियम. आणि त्याच प्रकारे अजून कोण होतं? फ्री लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. राईट. मग रायझोबियम हा काय करत होता? तर हा जो मोलेक्युलर और ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे याला तो कन्वर्ट करतो अमोनियम मध्ये. देन हा जो रायझोबियम आहे तर हा कोणामध्ये असतो? लेग्युमिनस प्लांट्स मध्ये. देन हे जे फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया आहेत हे पण सेम तेच करतात. जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्याला कन्वर्ट करतात सिंपल फॉर्म मध्ये. आणि देन यांच्यापासून जे नॉन लेग्युमिनस प्लांट आहे, आपण इथे ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो नॉन लेग्युमिनस प्लांट्स, हे या नायट्रोजिनस कंपाऊंडला सॉइलमधून डायरेक्टली यूज करू शकतात. मग स्टुडंट ही जी प्रोसेस आहे कन्वर्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू द अमोनियम, दिस प्रोसेस इट इज कॉल्ड अमोनिफिकेशन. सो दिस इज द फर्स्ट प्रोसेस इन द नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, ज्यामध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा अमोनियम या नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतो. मग आता हा जो अमोनियम आहे याचं सुद्धा समोर कन्वर्जन होते. म्हणजेच हा जो अमोनियम आहे तर हा कन्वर्ट होतो नायट्राइट मध्ये, सॉरी NO2 नायट्राइट. तर याचा जो हायड्रोजन आहे तो रिमूव्ह होतो आणि त्यामध्ये ऑक्सिजन ऍड होते, दॅट इज NO2, यालाच म्हणतात नायट्राइट. आणि देन हा जो नायट्राइट आहे तो कन्वर्ट होतो NO3 म्हणजेच नायट्रेट. आणि या प्रोसेसला म्हणतात नायट्रिफिकेशन. मग हे जे नायट्रिफिकेशन आहे त्यानंतर आपल्याला नायट्राइट आणि नायट्रेट मिळाले. तर हे सुद्धा कंपाऊंड जे आहेत ते प्लांट्स डायरेक्टली यूज करू शकतात, त्यांच्यापासून प्रोटीन्स बनवतात. सो बाय द अमोनिफिकेशन आणि नायट्रिफिकेशन नायट्रोजन फिक्स होतो. त्यानंतर आता सपोज हे प्लांट्सनी यूज केलं आणि तरी पण राहिलं तर यामध्ये सुद्धा चेंजेस होतात. परत हा जो नायट्रेट आहे हा कन्वर्ट होतो NO2 म्हणजेच नायट्राइट. आणि हा जो NO2 आहे हा कन्वर्ट होतो N2O
O म्हणजे पहिले एक ऑक्सिजन रिमूव्ह होतो, परत एक ऑक्सिजन रिमूव्ह होतो आणि फायनली हा सुद्धा एक ऑक्सिजन रिमूव्ह होतो आणि परत आपला ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फॉर्म होतो आणि ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. तर ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात डिनायट्रिफिकेशन. आणि डिनायट्रिफिकेशन नंतर आपला जो नायट्रोजन आहे तो परत ॲटमॉस्फिअरमध्ये ॲटमॉस्फिअरिक फॉर्ममध्ये रिलीज होतो. मग परत प्लांट्स जे आहेत त्याला यूज करतात, रायझोबियम त्याला कन्व्हर्ट करतो अदर कंपाऊंड्समध्ये, त्याला प्लांट्स यूज करतात. मग परत तो जो आहे नायट्रेट किंवा नायट्रेटमध्ये कन्व्हर्ट होतो बाय द प्रोसेस ऑफ नायट्रिफिकेशन. मग नायट्रिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर परत त्याचा ऑक्सिजन रिमूव्ह होतो आणि परत तो N2च्या फॉर्ममध्ये येतो. तर ही जी सायकल आहे ही अशीच चालू राहते. याच सायकलला आपण म्हणतो नायट्रोजन सायकल, कारण इथे ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये कन्व्हर्ट होतो आणि परत ते कंपाऊंड्स ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजनमध्ये कन्व्हर्ट होतात आणि प्लांट्स त्याला यूज करतात. आता बघा हे आपण प्लांट्सनी यूज केलेलं बघितलं, पण आता आपल्याला माहिती आहे की जे प्लांट्स आहेत तर या प्लांट्सला खाणारे कोण आहेत? ॲनिमल्स आहेत. तर प्लांट्स जे आहेत, प्लांट्सला जेव्हा ॲनिमल्स खातात मग नायट्रोजन जो आहे इन द फॉर्म ऑफ प्रोटीन ॲनिमल्समध्ये ट्रान्सफर होतो आणि जेव्हा या ॲनिमल्सची डेथ होते तर तेव्हा त्यांना कोण खाते? डिकम्पोजर्स. तर हे जे डिकम्पोजर्स आहेत परत या नायट्रोजनला कन्व्हर्ट करतात या कंपाऊंड्समध्ये आणि हे जे कंपाऊंड्स आहेत ते परत रिलीज होतात ॲटमॉस्फिअरमध्ये. ॲटमॉस्फिअरमधून प्लांट्समध्ये जातात, प्लांट्समधून ॲनिमल्समध्ये जातात. परत ॲनिमल्सची डेथ झाली की ते डिकम्पोजर्स डिकम्पोज करतात आणि परत त्यांचं कन्व्हर्शन होते नायट्राइट आणि नायट्रेटमध्ये, कधी कधी अमोनियममध्ये सुद्धा, आणि अमोनियम यांच्यामध्ये कन्व्हर्ट होते. तर ही जी सायकल आहे ही अशीच चालू राहते, याला आपण म्हणणार नायट्रोजन सायकल. पण ही कशाची झाली? बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्स. आता आपण बघू ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय होतं. तर ॲटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तो कन्वर्ट होतो NH3 मध्ये. परत हा जो NH3 आहे हा सेम NO2 मध्ये, मग NO3 मध्ये, आणि याला प्लांट्स यूज करू शकतात किंवा मग त्याचं डिनायट्रिफिकेशन होते आणि परत तो कन्वर्ट होतो N2 मध्ये. सो या प्रकारे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशनमध्ये सुद्धा सेम अशाच प्रोसेस होतात. या प्रकारे आपला जो नायट्रोजन आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये सर्क्युलेट होत राहतो आणि रिसायकल होत राहतो. यामध्ये फक्त तुम्ही अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन ह्या प्रोसेसेस आठवण ठेवा. अमोनिफिकेशन म्हणजे ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजनचं कन्व्हर्शन होते अमोनियम कंपाऊंडमध्ये. नंतर हे जे अमोनिया आहे ते कन्वर्ट होतो नायट्राइट आणि नायट्रेटमध्ये, त्याला आपण म्हणतो नायट्रिफिकेशन. आणि परत हे नायट्राइट आणि नायट्रेट कन्वर्ट होतात त्याला आपण म्हणतो डिनायट्रिफिकेशन. सो यासोबतच आपला हा चॅप्टर कंप्लीट झाला.